हॅलो 2 ओव्हरची मॅच असेल उमरोली विरोधामध्ये चांदई. आजच्या दिवसातील 8 संघांमधील टॉप 2 चे हे 2 संघ एकमेकांविरोधात. जी टीम ही मॅच जिंकेल ती टीम मात्र सेमीफायनल मध्ये कैरे संघाच्या विरोधामध्ये खेळेल. कोणती टीम असेल ती मात्र येणारी वेळ ठरवेल, परंतु त्यासाठी चालू असणारी झुंज ही मात्र अतिशय कडाक्याची असेल, कारण दोन्ही संघ हे तुल्यबल आहेत. दोन्ही संघ अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारे, जेवढे चांगले बॅट्समन दोन्ही टीम मध्ये आहेत तेवढेच चांगले बॉलर देखील आहेत आणि असे चांगले खेळाडू असणारे खऱ्या अर्थाने आजचे 8ही संघ आपण विचार केला तर नावाजलेले संघ होते आणि या नावाजलेल्या संघांमध्ये या 2 संघांनी बाजी मारली आहे. एकमेकांविरोधात आता उभे आहेत. एका बाजूला उमरोली, दुसऱ्या बाजूला चांदई. कैरे संघाविरुद्ध खेळण्यासाठी चालू असलेली ही झुंज आपण पाहतोय मैदानामध्ये. हॅलो हॅलो 2 ओव्हरची मॅच असेल. राज आणि मंगेश ही सलामीची जोडी चांदई टीमची. दुसऱ्या बाजूला साहिल लोंगले, तेवढाच ताकदीचा गोलंदाज, तेवढ्याच ताकदीचे फलंदाज. दोन्ही ताकदवर टीम एकमेकांविरोधात. चांदई विरोधात उमरोली. आजच्या लॉट मधील ही शेवटची मॅच. चांगला फटका, पहिला बॉल ऑफ साइडला. फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मध्ये, कव्हर मध्ये सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. बाहेरून कॉल देऊ नका प्लीज. मी खेळाडू कक्षामध्ये विनंती करेन प्लीज आपण बाहेरून कॉल देऊ नका. सिंगल आली या चेंडूवरती. एकेरी धावेने मात्र थोडंसं श्री गणेश आपण पाहतोय धावसंख्येचा होतोय. राजच्या बॅट मधून आपण एक धाव पाहिली. आता स्ट्राइक वरती आहे मंगेश. पहिल्या मॅच मध्ये 33 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 20 धावा. चांगली बॅटिंग मंगेशची राहिली आहे आणि तिसऱ्या मॅच मध्ये समोर साहिल लोंगले असताना कशा पद्धतीने बॅटिंग होईल ते मात्र पाहायचंय. फुलरलेनचा बॉल हलक्या हाताने स्टेअर केले, ड्राइव्ह केलंय. फिल्डर आहे डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर मध्ये येईल सिंगल. 2 चेंडू 2 धावा. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी होतीये. एक वेगवान गोलंदाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा हा गोलंदाज साहिल लोंगले. उमरोली टीमचा प्रमुख अस्त्र, प्रमुख गोलंदाज मात्र खूप चांगली महत्वपूर्ण मॅच मध्ये कामगिरी करतोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. प्रत्येक स्ट्राइक रोटेशन नंतर क्षेत्ररक्षण कसं सजवायचं याचं खऱ्या अर्थाने डोकेदुखी असेल ती उमरोली टीमला. परंतु इथे आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईड यॉर्क. पंचांकडे अपील. आशानुभूत नजरेने पाहतायत परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 12 चेंडूंचं सत्र आहे आणि 12 चेंडू कधी निघून जातील हे समजणार सुद्धा नाही.
प्रत्येक बॉल वरती प्रयत्न करावा लागेल धाव घेण्याचा. हा प्रकार बॉल गती परिवर्तन पुन्हा एकदा बीट केलाय चकवलं बॅट्समनला परंतु वाईट बॉल. यस ऑफिशियल अंपायर्स अगदी विचार करून मात्र ते देखील निर्णय देत आहेत कारण त्यांना देखील माहिती आहे एका निर्णयाचं महत्व. वाईट बॉल अवांतरची धाव. पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळेस स्लोअर बॉल केला. या चेंडूवरती देखील चकवलाय परंतु हा बॉल देखील वाईड असेल. लगातार 2 वाईट बॉल मात्र या ठिकाणी फेकलेत ते साहिलने. सागर पाटील देखील या ठिकाणी आलेत आमचे कैरेचे एक हार्ड हिटर बॅट्समन त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र अकुटप्याचा बॉल होता स्लोअर बॉल सरळ बॅटने फिल्डर आहे डीप मध्ये लॉंग ऑन मधून धावत आलाय आणि झेल टिपलाय. राज मात्र या ठिकाणी होईल बाद. नवीन बॅट्समन मैदानामध्ये वैभव येतोय. पॉवर प्लेचं माफ करा 2 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक प्रोग्रेस वरती आहे. एक फलंदाज बाद झालाय. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती वैभव आलाय. एक ऑलराऊंडर प्लेयर चांदई टीमचा महत्त्वपूर्ण कामगिरी वैभवची देखील राहिली आहे दोन्ही मॅच मध्ये. पहिल्या मॅचचा तो हिरो आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याने लगातार 3 विकेट घेतल्यात आणि खऱ्या अर्थाने जो प्रमुख खेळाडू होता विशाल त्याला मात्र बाद केलंय. दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्याने 2 विकेट घेतल्यात. चांगली बॉलिंग त्याने केली आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग साठी आलाय. पहिल्या मॅच मध्ये 19 धावा केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली परंतु आता तिसऱ्या मॅच मध्ये उमरोली टीम विरोधात खेळ करायचंय. विचार करून खेळावा लागेल. साहिल लोंगले पुढचा बॉल घेऊन तयार. फुलरलेनचा बॉल यावेळेस ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. गती आहे गतीने बीट केलं. जरूर फुलटॉस बॉल होता. षटकार येतोय का असं वाटलं होतं परंतु गती इतकी या गोलंदाजामध्ये की बॅट्समनला मात्र फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. 5 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. 5 धावा धावफलकावरती लागल्यात चांदई टीमच्या. 6 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहिलं ते साहिल लोंगलेचं. तर येणाऱ्या 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील त्या चांदई टीमच्या खेळाडूंना. गणेश गारे दुसरा गोलंदाज वापरला जातोय. आणखी एक चांगला खेळाडू उमरोली टीमचा. स्ट्राइक वरती वैभव असेल. नॉन स्ट्राइक एंड वरती मंगेश. शेवटपर्यंत राहून मॅच कशी फिरवायची आहे मंगेशला माहिती आहे. मागच्या मॅच मध्ये आपण ते पाहिलंय. 6 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज असताना 1 बॉल राखून त्याने 21 च्या ऐवजी 22 धावा केल्या आता. आणि आता तो मंगेश नॉन स्ट्राइक एंड वरती उभा आहे. स्ट्राइक वरती आहे वैभव. गणेश गारे आणखी एक चांगला गोलंदाज तो उमरोली टीमचा. जशी गोलंदाजी साहिलने केली तशीच गोलंदाजी गणेशला देखील करावी लागेल. 6 बॉल पहिल्या सत्रातील 6 बॉल शिल्लक आहेत. पूर्वार्धामध्ये किती धावा येतील, उत्तरार्धामध्ये उमरोली टीम समोर किती आव्हान असेल हे मात्र ही ओव्हर ठरवेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. गती थोडीशी कमी आहे परंतु टप्पा अचूक. लेंथ बॉल करतोय. लेंथ बॉल केल्यानंतर टप्पा त्याचा इतका सटीक आहे की फलंदाजाला मात्र त्याने बीट केलाय. अकुटप्याचा बॉल होता. या बॉल वरती देखील बीट केलाय. प्रेशर आहे, दबाव आहे, धावा कमी आहेत आणि त्याचा दबाव मात्र पूर्णपणे दिसतोय तो फलंदाजावरती. वैभव अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. चांगली बॉलिंग. गणेश साहिल जेवढं उमरोली टीमच्या गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रमुख आयोजक आमचे राजेश देशमुख देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका.
सफल झाला, त्यानंतर हुक केलाय, चेंडू जातोय सीमा पार, थर्ड मॅन मध्ये येतोय हा चौकार. चार धावा आल्यात. 4 धावेच्या सहाय्याने धावफलकामध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती, कमी आहेत धावा. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, धावा जास्त कराव्या लागतील. उमरोली टीम विरोध खेळत असताना खऱ्या अर्थाने 9 धावा म्हणजे पहिल्या 3 बॉल मध्ये देखील उमरोली टीमचे खेळाडू ही मॅच संपू शकतात. लाऊड अपील, उत्साह बराच होता, आत्मविश्वास कमी पडला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जशी फंबल झाली तशी मात्र संधीचं सोनं केलं ते दोन्ही खेळाडूंनी. दुहेरी धाव आली आहे. दुहेरी धावेच्या मदतीने 11 धावा. 11 धावा लागल्या धावफलकावरती. एक धावेला महत्व देत आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंवरती किती धावा येतील? 2 षटकार मारावे लागतील. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक स्वतः धावतोय, जज करतोय, झेल मात्र सुटलाय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच होईल, परंतु यशस्वी देखील होईल. 3 धाव पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद, परंतु कुठला फलंदाज बाद होईल? वैभव. पंचांनी मात्र दर्शवलंय वैभव बाद झाला. मंगेश स्ट्राईक वरती आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या बॉल वरती धावा आल्या त्या 3 धावा आणि तिहेरी धावेच्या मदतीने 14 धावा संघाच्या धावफलकावरती. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नितेश आलाय नवीन बॅट्समन, नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. लास्ट बॉल साठी स्ट्राईक असेल ती मंगेशकडे. सलामीवीर हा खेळाडू आहे आणि या खेळाडूला मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार मारणं खूप गरजेचं आहे, कारण 20 धावा जरी आल्या तरी देखील एक डिफेन्सिव्ह टार्गेट नक्कीच आपण मानू शकतो. कारण 2 ओव्हरमध्ये 20 धावा चेस करणं देखील थोडंसं कठीण असेल उमरोली टीमला, कारण चांदई टीम मध्ये देखील चांगल्या गोलंदाजाचा भरणा आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, जिथे 6 बॉल मध्ये 1 धाव डिपेंड होताना देखील आपण पाहिली आहे आणि 6 बॉल मध्ये 37 धावा देखील चेस होताना पाहिल्यात. फुल टच बॉल, खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू सीमा पार. मंगेशच्या बॅट मधून आलाय षटकार. हॅलो. एकवीस धावा डिफेंड करायचे आहेत. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 21 धावा 21 धावसंख्येचा उमरोली टीमला पाठलाग करायचा आहे आणि जर सामना बरोबरीच सुटला तर सुपर ओव्हर असेल. हा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आहे, परंतु कंपल्सरी चेसिंग नाहीये.
जर बरोबरीच सामना सुटला तर सुपर ओव्हर हा या स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल आणि आता 12 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज असताना कुठला गोलंदाज वापरला जाईल, कशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल, कारण एखादा चेंडू खराब आला तरी देखील ही मॅच गमवावी लागू शकते चांदई टीमला. पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली बॉलिंग झाली होती सुरुवातीला, परंतु शेवटचा काही चेंडूंवरती मात्र मॅचचं संपूर्णपणे चित्र पालटलं. 20 धावांपर्यंत मजल मारली ती चांदई टीमने आणि आता 21 धावसंख्येचं आव्हान आहे ते उमरोली टीम समोर. ऑलराऊंडर एक घातक अष्टपैलू खेळाडू, प्रमुख शिलेदार, प्रमुख खेळाडू उमरोली टीमचा साहिल लोंगले आणि त्याच्या बरोबरीने तेवढाच घातक आणि विस्फोटक फलंदाज शरद बुंदाटे आणि साहिल लोंगले. ऋतिक हा गोलंदाज वापरला जातोय. पहिलं षटक घेऊन आलाय हा गोलंदाज. 21 धावा डिफेंड करायचे आहेत. कशा पद्धतीने बॉलिंग, कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण, कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल, प्रत्येक खेळाडू मात्र आता विचार विनिमय करत असेल. ही मोठी मॅच आहे खऱ्या अर्थाने. चला प्लीज दोन्ही बॅट्समन आपण लगेच मॅच स्टार्ट करा. संकेत पाटील खैरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. स्वागत मात्र या ठिकाणी केलंय गोलंदाजाचं. पहिल्याच बॉल वरती घणाघाती षटकार. बॅट्समन आहे शरद. हा विस्फोटक खेळाडू आहे तो उमरोली टीमचा. पहिल्या मॅच पासून त्याची विस्फोटक बॅटिंग आपण पाहतोय अफलातून. पहिल्याच बॉल वरती ऋतिकचा समाचार घेतलाय. अकरा बॉल आणि आता 15 धावसंख्येची गरज आहे. आता दडपण आहे, आता प्रेशर आहे, दबाव आहे गोलंदाजावरती. क्षेत्ररक्षक देखील शांत उभे आहेत. फुलर लेनचा बॉल यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चक्कवलंय, त्याला बीट केलंय फिल्डरला. चेंडू जाईल 1 बाउन्स आउट ऑफ द बाउंड्री लाईन. 2 बॉल मध्ये 10 धावा. आता 10 बॉल मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 11 रन. समीकरण थोडस कठीण होतं, ते अगदी सोपं केलंय 2 फटक्यांमध्ये. चांगली बॅटिंग, चांगली हाणामारी खऱ्या अर्थाने करतोय शरद. हलक्या हाताने कट केलाय, बॅटची एज घेतली, एक सिंगल पूर्ण होईल. खराब थ्रो. ते ओव्हर थ्रोची एक धाव आणखी वाढली जाईल का? यस, नक्कीच. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आल्यात 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती. 9 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल 9 रन. अकुटापाचा बॉल यावेळेस स्क्वेअर कटचा फटका. फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येसाठी नक्कीच दुसऱ्या धावेसाठी थांबवलंय साहिलने. एकाच धावेवरती समाधान मानलंय. एका धावेने थोडासा बदल धावसंख्येमध्ये 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 धावसंख्येची गरज आहे. खैरे टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा होता. चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे डीप मध्ये आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद साहिल लोंगले.
रत्नदीप नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये. साहिल बाद झाला, त्याची जागा सावरण्यासाठी आलेला खेळाडू. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 13. अजूनही गरज आहे ती 8 या धावसंख्येची. 7 चेंडू 8 धावा. महत्वपूर्ण चेंडू असेल खऱ्या अर्थाने. हा बॉल जर निर्धावाला या बॉलवरती विकेट आली तर कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये रंगत निर्माण होईल, परंतु त्यासाठी हा बॉल चांगला टाकावा लागेल तो ऋतिकला. डावखुरा गोलंदाज आहे, पेस आहे त्याच्याकडे, परंतु मला वाटतं प्रॅक्टिसचा अभाव आहे. प्रॅक्टिस कमी आहे त्याच्यामुळे थोडासा मार बसतोय गोलंदाजांवरती. सटीक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळून काढला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ही चुकी केली आहे खऱ्या अर्थाने चांदेर टीमच्या क्षेत्ररक्षकाने, कारण ही दुहेरी धाव आली आणि स्ट्राईक असेल ती नेक्स्ट ओव्हर मध्ये शरदकडे. सहा बॉल आणि 6 रनची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये आपण नुकताच झालेला एक खऱ्या अर्थाने सर्वात मोठी मानाची स्पर्धा रायगड जिल्ह्यातील रायगड प्रीमियर लीग, आणि या स्पर्धेमध्ये बेलवली टीमचा एक गुणवान खेळाडू अजय पाटील याच्या माध्यमातून आपण 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेंड होताना पाहिली आहे. क्रिकेट आहे, काय घडेल काय बिघडेल कोणही सांगू शकत नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ, कोणत्या क्षणी रंग बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. कारण 6 बॉलमध्ये 37 धावसंख्येची गरज असताना आदर्श ट्रॉफीमध्ये गावदेवी गावठाण टीमचा करण मडवी याने 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावले होते आणि 37 धावा चेस केल्या होत्या, आणि ते 6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. प्रेशर, दबाव, दडपण दोन्ही खेळाडूंवरती आहे. जेवढा गोलंदाजावरती आहे तेवढा फलंदाजावरती देखील असणार. फुलरनेचा बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे फिल्डर कव्हर मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन दी विकेट. हाय व्होल्टेज. इथे तिसऱ्या पंचांची माग. रेफर केलंय आणि फक्त इथे कमिटी असेल. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज मात्र सेफ आहे. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. 5 बॉल आणि आता 4 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 4 रन. फुलरेंचा बॉल यावेळेस पंचांकडे अपील केली आहे. चेंडू जाऊन मात्र शरीरावरती आदळला. डायरेक्ट हिट. इथे पुन्हा एकदा डायरेक्ट हिट केलाय आणि या तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा केली आहे. पंच सॉफ्ट सिग्नल काय? आउट. फलंदाज बाद. दुसरा धाव घेण्याच्या नादात फलंदाज मात्र बाद झालाय. आता 4 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅट्समन हर्षल लोंगले हा खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय.
वैभव, खऱ्या अर्थाने कौतुक वैभवचं करायला हवं. पहिली मॅच देखील पहिल्या 2 ओव्हरमध्ये, पहिल्या मॅचमध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 24 धावा आलेल्या चांदई टीम गोलंदाजी करत असताना. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 ओव्हरमध्ये 38 धावा खर्च केल्यानंतर लगातार 3 विकेट घेतलेल्या त्या वैभव या गोलंदाजाने. दुसऱ्या मॅचमध्ये देखील तीच परिस्थिती होती. दुसऱ्या मॅचमध्ये देखील संघ अडचणीमध्ये असताना स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन वैभवने 2 विकेट घेतलेल्या. आणि आता या मॅच मध्ये देखील समीकरण आपण विचार केला तर 3 बॉल आणि 3 रनची गरज आहे. वैभव या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. कडक बॉलिंग, खतरनाक एकाकी झुंज देतोय हा खेळाडू. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. लगातार 2 चेंडू निर्धाव फेकलेत, 3 धावा त्याने खर्च केल्यात. 6 बॉल 6 रनची गरज होती. मी म्हटलं होतं क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ, सरड्या सारखा रंग बदलणारा हा खेळ, आणि रंग मात्र इथे बदललाय. सुपर ओव्हर खेळवली जाईल जर सामना बरोबरीत सुटला. गरज आहे 2 बॉल आणि 3 रनची. वैभव कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. दबाव आहे आता फलंदाजावरती देखील. यावेळेस ऑन साइडला चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस, फलंदाज बाद. गणेश आलाय नवीन बॅट्समन. 2 रन झाल्या तरी देखील सुपर ओव्हर खेळवली जाईल. 2 रन जरी काढल्या तरी देखील निर्णय होणार नाही. सुपर ओव्हर मध्ये मॅच जाईल. आणि एकदा टाळ्या या सर्व प्रेक्षकांनी, सर्व आयोजकांनी या गोलंदाजासाठी होऊ द्या. काय गोलंदाजी केली आहे अफलातून. 6 बॉल 6 रनची गरज असताना काय दर्जेदार कमबॅक, काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे वैभव थेर. कौतुक करावं तेवढं कमी आहे नक्कीच. चार बॉल 3 रनची गरज होती. लगातार 3 चेंडू निर्धाव फेकलेत. आणि आता समीकरण आपण पाहतोय 1 बॉल आणि 3 रन, 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर. आणि हा बॉल होईपर्यंत संपूर्ण असेल या मैदानावरती ती शांतता आहे. दबाव आहे दोन्ही बाजूला, चौफेर दबाव आहे. बॅट्समन नव्हे तर क्षेत्ररक्षकांवरती देखील दबाव असेल. ऑन साइडला गेलाय, बाहेरून कोणी आतमध्ये जाऊ नका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल. आणि ते विजयी झाले चांदई टीम. शेवटच्या क्षणी जिंकली आहे ती चांदई टीम. परंतु दोन्ही टीम वेल प्लेड. हार्ड लक उमरोली टीम, खूप चांगला खेळ. वैभव डेंजर आहे. शेवटच्या क्षणी मात्र पराभव स्वीकारावा लागला, परंतु वेल प्लेड. नक्कीच कौतुक उमरोली टीमचं देखील व्हायला पाहिजे. आणि खूप चांगला खेळ या ठिकाणी चांदई टीमचा देखील आपण पाहिला. चला कैरे टीम